नमस्कार. एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. बॉडी बिल्डर सुहास खामकरची नोकरीची गद्दारी, 50,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं. नाराजीला केराची टोपली दाखवल्यानं राणे नवा पक्ष काढण्याच्या तयारीत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, उद्या मोठ्या निर्णयाचे संकेत. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत सीसॅटचा पेपर रद्द होणार नाही, इंग्रजीचे 20 गुण मात्र वगळले, यंदाची परीक्षा 24 ऑगस्टलाच. बॉडी बिल्डर आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. 7/12 उतार्यावर नाव टाकण्यासाठी सुहास खामकर आणि त्याच्या साथीदारानं 60,000 रुपयांची लाच मागितली होती. अखेर 50,000 रुपयांवर तडजोड झाली. याची तक्रार संबंधित व्यक्तीनं अँटी करप्शनकडे दिली. त्यानंतर सापळा रचून सुहास खामकर आणि त्याच्या साथीदाराला रंगेहात अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंच्या नाराजीकडे काँग्रेसनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानंतर राणे आता स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी काँग्रेसला रामराम करून नारायण राणे नवीन पक्षाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते. उघड नाराजी व्यक्त करूनही काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून दुर्लक्ष होत असल्यानं राणे आता वेगळा मार्ग निवडण्याची चर्चा सुरू झाली आहे. माळीणमधल्या दुर्घटनेला 150 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. आज मृतांचा आकडा 117 वर पोहोचला. त्यामुळे आता उर्वरित बेपत्ता लोकांच्या वाचण्याची शक्यता तासागणिक धुसर होऊ लागली आहे. दिवस रात्र सुरू असलेल्या बचाव मोहिमेमध्ये पाऊस आणि चिखलाचा मोठा अडथळा येतोय. त्यामुळे बचाव कार्याला वेग मिळत नाहीये. लोकसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरलेल्या काँग्रेसला आता नवसंजीवनीची गरज आहे. प्रियंका गांधींच्या रूपानं पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महासचिव किंवा उत्तर प्रदेशाचं प्रदेशाध्यक्षपद अशी 2पैकी एक जबाबदारी प्रियंका गांधींच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. देशातील काही राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर या निर्णयाची घोषणा होऊ शकते. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेवरून गेल्या 2 महिने सुरू असलेला घोळ अखेर संपुष्टात आलाय. पूर्वपरीक्षेतला सीसॅटचा पेपर रद्द होणार नाहीये. मात्र या पेपरमधले जे इंग्रजी कॉम्प्रिहेन्सिव्हसाठीचे 20 मार्क होते ते मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळं यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत आता 400 ऐवजी 380 गुण ग्राह्य धरले जातील. तसंच यावर्षीची पूर्वपरीक्षा ही ठरल्या वेळेप्रमाणे 24 ऑगस्टलाच होणार आहे. मुंबईत आदिवासी कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धनगरांचं आंदोलन सुरू आहे. मात्र आदिवासी समाजाचा या मागणीला तीव्र विरोध आहे.